नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अति शहाणे लोक असतात. ते जेवढं स्वतःचं नुकसान करतात तेवढं त्यांचं नुकसान त्यांचा दुसरा कोणी शत्रू सुद्धा करू शकत नसतं. आणि म्हणून म्हटलंय ना, अति शहाणा त्याचा बैल रिकामा वगैरे. बहुतेक अति शहाण्यांची ही अवस्था होते. आणि मोदींचे सगळे विरोधक अति शहाणे आहेत. मोदींपेक्षा प्रचंड शहाणे आहेत. आणि म्हणून त्यांना मोदी अनपढ पंतप्रधान वाटतो, अडाणी पंतप्रधान वाटतो. आणि त्यांच्यासारखं शहाणं झालं तर आपलं नुकसानच नुकसान होईल एवढं ओळखण्याची किमान बुद्धी, सामान्य ज्ञान नरेंद्र मोदींकडे आहे. म्हणून नरेंद्र मोदी लागोपाठ निवडणुका जिंकत जातात. 3 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री, 3दा पंतप्रधान झाले. हे सगळं मोदींना का शक्य झालं? तर मोदी अनपढ पंतप्रधान आहे, अडाणी पंतप्रधान आहेत. ते अतिशहाणे बिलकुल नाही. आणि त्यांचे सगळे विरोधक हे अतिशहाणे आहे. आणि म्हणूनच मोदींचा फायदा कसा होतो तो माझा आजचा विषय आहे. मी जे या विषयाचं शीर्षक दिले की मोदींनी यांचा अजेंडा किती अलगद पळवून नेला हा त्यांना कळलाच नाही. राहुल गांधी किंवा ते कॉक्रोच जनता पार्टी किंवा सगळे विरोधी पक्ष गेले कित्येक वर्ष आणि गेले कित्येक महिने नरेंद्र मोदींना बदनाम करून, नरेंद्र मोदी हा कसा हुकुमशाह आहे, तानाशाह आहे, तानाशाही नाही चलेगी वगैरे वगैरे घोषणा देत असतात. आणि मोदी सरकार पुढे सामान्य जनतेवर, विरोधी पक्षावर अन्याय, अत्याचार असा एक आभास निर्माण करत असतात. असा आभास करून काय होणार आहे? तुमच्यावर मोदी सरकार अन्याय, अत्याचार करत असेल हे जनतेला टाहो फोडून तुम्ही सांगितलं तर त्याचा उपयोग काय आहे? तर अपेक्षा अशी असते की कोणावर अन्याय होताना दिसला तर इतर जे सामान्य जन असतात, सामान्य नागरिक असतो, सामान्य माणूस असतो, त्याच्या मनात तुमच्याविषयी एक सहानुभूती निर्माण होते. आपण रस्त्याने चाललोय आणि एखाद्या गाडीने कुठच्या तरी पादचाऱ्याला ठोकर मारली. भले तो पादचारी सिग्नल नसताना आणि चुकीच्या पद्धतीने रस्ता क्रॉस करत असेल तरीही ठोकर त्याला लागते. आणि गाडीत बसलेल्या माणसाने त्याला ठोकर मारली म्हणून पहिली सहानुभूती या ठोकर लागलेल्या, अपघातात जखमी झालेल्या माणसाकडे जाते. त्याला बिचारायला लागलं, तो जखमी झाला, तो पडला, तो फेकला गेला, तो रक्तबंबाळ झाला, ताबडतोब सहानुभूती त्याच्याकडे जाते. आणि त्यामुळे तो जो घायाळ झालेला असतो, जखमी झालेला असतो, तो तावातावाने बोलायला लागतो. तेव्हा आपली सहानुभूती त्याच्याकडे जाते की बिचारा हा जखमी आहे, ज्याला इंग्रजीमध्ये व्हिक्टिमहुड म्हणतात. की बिचारा तो जखमी आहे, तो दुबळा आहे, हा माजोरी आहे, कारण तो गाडीत बसलाय. ही जी धारणा असते तेव्हा कुठच्याही बाबतीमध्ये व्हिक्टिमहुड म्हणजे आपण जखमी आहोत, आपल्यावर अन्याय झालाय, आपण अन्यायग्रस्त आहोत, हे दाखवण्याची स्पर्धा सार्वजनिक जीवनात चालू असते. बघा आमच्यावर किती अन्याय होतो. त्या दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलनाच्या निमित्ताने पोलिसांनी कुठे 4 लाठ्या मारल्या तर आपल्याला इथे काय ते जखम झाली, इथे बघा पेलेट गनमुळे ह्या जखमा झाल्या, हे ते सांगणारे भरपूर आहेत. पण जवळजवळ 180 पोलीस कर्मचारी, अधिकारी त्यात जखमी झाले, त्याच्याबद्दल कुठे बोललं जात नाही. म्हणजे पोलीस जखमी झाले तर ती जखम नसते, ते पोलीस आहेत, त्यांनी मारच खायचा असतो. पण आम नागरिक, आंदोलक, सत्याग्रही, घोषणा करणारा तो जखमी झालाय तर त्याच्याविषयी टाहो फोडला जातो. त्याचं कारण ते असतं. काल परवा तुम्हाला माहिती असेल की दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्यामध्ये राहुल गांधी हे तब्बल किती 8-9 तास बसले होते की या एका पेलेट गनच्या जखमा झालेल्या आहेत, त्याची FIR दाखल करून घ्या, त्याची तक्रार दाखल करून घ्या. तो पीडित आहे, तो अन्यायग्रस्त आहे, तो व्हिक्टीम आहे. आणि म्हणून मग पॅलेट गन चालवली तो पोलीस गुन्हेगार आहे. पण मग जे पोलीस जखमी झाले
ज्या जखमी पोलिसांच्या कुटुंबियांनी परिवाराने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सगळ्यांचे एफ.आय.आर परस्पर मागे घेण्याला विरोध केला, तेव्हा सुप्रीम कोर्टाने त्यात हस्तक्षेप केला आणि सांगितलं सरसकट जंतर मंतर विषयातले सरसकट सगळेच्या सगळे एफ.आय.आर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. जे विद्यार्थी नाहीत आणि त्या आंदोलनामध्ये केवळ दंगल करायला, हिंसा करायला आलेले होते, त्यांच्या विरुद्ध कुठलाही एफ.आय.आर मागे घेतला जाणार नाही, हे सुप्रीम कोर्टाने ठणकावून सांगितले. आणि त्याचं कारण त्या जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची जी कुटुंबीय होते की आमचा बाप, आमचा भाऊ, आमचा नवरा नोकरी करतो आणि त्याचं कर्तव्य होतं सुरक्षा राखणं, बंदोबस्त करणं, आणि त्याच्यावर जर सत्याग्रहींनी हल्ला केला असेल तर कायद्यानुसार काय होईल ते होईल, पण हा गुन्हा झाला पाहिजे आणि तो मागे नाही घेतला पाहिजे. सुप्रीम कोर्टाने ते मान्य केलं. पण मुद्दा असा आहे, या सगळ्या विषयामध्ये सुप्रीम कोर्टाला देखील त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या, जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सहानुभूती दाखवावी लागली. किती वकिली युक्तिवाद झाले तरी साफ सुप्रीम कोर्टाने नकार दिला. जे विद्यार्थी असतील आणि विद्यार्थी आंदोलक असतील त्यांच्यावरचे एफ.आय.आर मागे घेतले जातील, पण ज्यांच्या नावावर यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, दाखलेबाज गुन्हेगार आहेत, ते आंदोलक असू शकत नाहीत, ते तिथे हिंसा करायलाच आलेले आहेत. आणि जवळजवळ 2800 लोकांची प्रकरणं रेकॉर्ड पोलिसांनी आणि सरकारने सुप्रीम कोर्टाला दाखवले. पण हा सगळा विषय बाजूला ठेव, ज्या प्रकारे विरोधी पक्षांनी तिथे झालेली हिंसा, पोलिसांच्या उलटून टाकलेल्या गाड्या, पोलिसांवर झालेले हल्ले, जखमी झालेले पोलीस आणि अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडे संपूर्ण पाठ फिरवून माध्यमातून फक्त आंदोलकांवर लाठीमार झाला याचाच गवगवा केला, पण पोलीस जखमी झाले याविषयी माध्यमांनी किंवा आंदोलन समर्थकांनी झाकपाक केलेली आहे. आणि ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे. पण या सगळ्यावर कळस केला असेल तर तो कोणी केला? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. नरेंद्र मोदींनी या सगळ्या आंदोलनामध्ये जी तरुण मुलं होती त्यांनी भले शिव्या दिल्या असतील, मोदींना शिव्या दिल्या, पंतप्रधानाला शिव्या दिल्या, पंतप्रधानाच्या परिवाराला, आईला देखील गलिच्छ शिव्या दिल्या, तरीही मी त्यांना माफ करतो, असं जे काय पवित्रा नरेंद्र मोदींनी घेतला, ती सगळ्यात मोठी राजकीय चाल होती. किती लोकांच्या लक्षात आली? किती लोकांच्या लक्षात आली? मी नेहमी एक गोष्ट सांगतो, नरेंद्र मोदी असोत, अमित शहा असोत किंवा आमचे महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस असोत, हे कितीही चांगले राजकारणी असले, प्रामाणिक राजकारणी असले, तरी ते राजकारणी आहेत, ते साधू संत नाहीत. उदात्ततेने सगळ्यांचं, विरोधकांचं जो देगा उसका भला, जो ना देगा उसका भी हो भला, अशा प्रकारचे हे लोक साधू संत नाहीत. ते आपल्या प्रत्येक कृतीमधून राजकारणच करत असतात. आणि त्यामुळे अमित शहा असो काय, ते 4 आठवडे संसदेच्या सभागृहात न गेलेले, किंवा शिव्या शाप नको नको त्या घाणेरड्या शिव्या, घाणेरडी भाषा सहन करूनही संयम दाखवणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान असो, हे राजकारणी आहेत. म्हणून आपल्या प्रत्येक कृतीमधून ते उदात्तता दाखवतील, पण त्यातून सुद्धा राजकारण साधल्याशिवाय पुढे जाणार नाहीत याची खात्री बाळगा. आणि म्हणून हा विषय जो आजचा आहे की विरोधी पक्षांना, राहुल गांधी तर काय सगळे मुझे घसीट कर लेके गए वगैरे वगैरे, अरे तू चुकीच्या जागी दारू पिऊन पडलेला असेल तर तुला उचलून घेऊन जातात पोलीस. मग तो दारू पिणारा सामान्य कोणतरी एखाद्या झोपडपट्टीला नागरिक असो, दारुडा बेवडा, किंवा संसदेतला विरोधी नेता असो, तो चुकीच्या जागी बसलेला असेल, पडलेला असेल, तर त्याला उचलून सुरक्षित जागी हलवणं हे पोलिसाचं आणि सार्वजनिक व्यवस्थेचं कर्तव्य असतं. तेव्हा पंतप्रधानांच्या सुरक्षित अशा झोनमध्ये जर धरणं धरायला राहुल गांधी बसले असतील तर तो
डोकं नसलेला माणूस आहे, तो शुद्धीत नाही, म्हणून त्याला उचलून फरफडत पोलीस ठाण्यात घेऊन जाणं हे पोलिसांचं आणि शासनाचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलं. पण मुझे घसीट कर लेके गए असं म्हणून राहुल गांधी किंवा बाकीचे विरोधी पक्ष काय करत होते? राहुल गांधींनी ते नाटक केलं तेव्हा धावत पडत तिथे अखिलेश जाऊन पोहोचला आणि पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर पोलिसांच्या गाडीत बसमध्ये आधी जाऊन बसलेला अखिलेश यादव होता. या सगळ्यांचा हेतू काय होता? की हे सरकार अन्याय करणार आहे आणि आम्ही अन्यायग्रस्त आहोत, आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही या सरकारकडून आम्हाला न्याय मिळत नाही, तेव्हा आम्ही पीडित आहोत, आम्ही व्हिक्टीम आहोत. कळलं? साध्य काय करायचं होतं? आमच्यावर अन्याय झाला हे दाखवायचं होतं, जेणेकरून सामान्य जनतेची, आम जनतेची, मतदाराची सहानुभूती आपल्याकडे यावी. घटना, कायदा सगळं धाब्यावर बसून सत्तेत बसलेले लोक सत्तेचा आणि अधिकाराचा आणि व्यवस्थेचा गैरवापर आमच्या विरुद्ध करतायत आणि आमच्या डोक्यावरून मिरे वाटतायत. आम्हाला आता कुठचा आधार राहिलेला नाही, तर जनतेने सरकारला धक्के द्यावेत आणि आम्हाला वाचवावं. तोंडाने बोलतात लोक कशाही वाचवायचे, पण व्यवहारामध्ये त्यांची अपेक्षा अशी आहे की सतत निवडणुका जिंकणाऱ्या नरेंद्र मोदींपासून, भाजपपासून आम्हाला जनतेने वाचवावं. थोडक्यात आम्हाला जनतेची मतं हवीत, पण त्याच्या आधी मतं तयार करणारी सहानुभूती हवी, कारण आम्ही दुबळे आहोत, आमच्यावर अन्याय झालाय हे विरोधी पक्षांना, राहुल गांधींना दाखवायचं होतं. पण प्रत्यक्षात काय झालं बघितलं तुम्ही. प्रत्यक्षामध्ये मोदींना शिव्याशाप देणाऱ्या त्या मुली असतील, मुलं असतील, इतर नागरिक असतील, ज्यांनी जंतर मंतरवर किंवा इतरत्र नरेंद्र मोदी यांना गलिच्छ गलिच्छ भाषेमध्ये शिव्या दिल्या, आईला मोदींच्या शिव्या दिल्या, अशा लोकांना आपापल्या राहत्या जागी, त्या मोहल्ल्यामध्ये, त्या गल्लीमध्ये, त्या कॉलनीमध्ये लोकांनी बहिष्कृत केलं, वाडीत टाकलं, अपमानित केलं. ऑनलाईन पण अशा लोकांना लोक शिव्या घालतायत, नेटिझन्स. त्याचा अर्थ काय होतो मित्रांनो? त्याचा अर्थ काय होतो कळतोय तुम्हाला? आपल्याला ज्यांनी शिव्या दिल्या त्याला मोदींनी माफ केलंय, पण मोदींवर प्रेम करणारी जी जनता आहे, जो मतदार आहे, जो सामान्य नागरिक आहे, तो अशा शिव्या शाप देणाऱ्यांना, शिवीगाळ करणाऱ्यांना माफ करायला तयार नाही. या लोकांनी आपल्या कॉलनीमध्ये, आपल्या मोहल्ल्यामध्ये अशा मुली, असं मुलं, असे आंदोलक यांना बहिष्कृत केलेलं आहे. आणि त्या लोकांचे जे आपण व्हिडिओ बघतो, मला माफ करा, मी भटकलो होतो, मी चुकीचे शब्द वापरले, मला तसं म्हणायचं नव्हतं, मोदींना शिव्या द्यायच्या नव्हत्या, पण बहकावे में आ गए थे वगैरे वगैरे जे माफी मागणारे व्हिडिओ त्याच पोरांनी केले ज्यांनी शिव्या दिल्या. त्याचा अर्थ कळतो मित्रांनो? त्याचं कारण त्यांच्यावर लोकांचा रोष आणि राग वळला. कशासाठी वळला? जे लोक आज अशा शेजारी पाजारी कॉलनीतल्या कोणा नागरिकांवर, पोरांवर रागावलेले आहेत, त्या नागरिकांचं या पोरांनी काही वाईट केलेलं नाही. त्यांनी मोदींना शिव्या शाप दिले, मोदींसाठी घाणेरड्या घाणेरड्या शिव्या वापरल्या, पण त्याचा राग नागरिकांना आला. याचा अर्थ त्या नागरिकांची, त्या मतदारांची सहानुभूती जी मोदी आणि राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना पाहिजे, ती सहानुभूती अख्खीच्या अख्खी नरेंद्र मोदींकडे वळली. काय आपल्या देशाचा पंतप्रधान महान आहे की त्याच्या विरोधात एवढं चांगलं काम करून शिव्या घातल्या जातात, शिव्या शाप दिले जातात, तरीही तो अशा शिव्या शाप देणाऱ्यांना सुद्धा माफ करतो. म्हणजे किती मोदी हा उदार अंतःकरणाचा माणूस आहे, ही प्रतिमा सामान्य माणसाच्या मनामध्ये, त्या मोहल्ल्यामध्ये, त्या कॉलनीमध्ये लोकांच्या मनात निर्माण झाली असेल, तर जी सहानुभूती विरोधी पक्षाला पाहिजे होती, ती त्या विरोधी पक्षांच्याच कृतीमुळे मोदींच्या बाजूला वळली. जी सहानुभूती विरोधी पक्षाला पाहिजे म्हणून हा एवढा सगळा तमाशा आणि नौटंकी झाली, ती सहानुभूती
अलगदपणे त्यांच्याकडे जाणारी असली तरी ती वळवून मोदींनी पळवून नेलेली आहे. आपल्याला सहानुभूती पाहिजे होती, त्यासाठी आपण आंदोलन केलं, सगळं काय करायचं ते केलं. पण आपल्याला जे पाहिजे होतं ते मोदींनी परस्पर पळवून नेलं, हे अजूनही विरोधी पक्षाला कळलेलं नाही. या सगळ्या आंदोलनानंतर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये मोदींना शिव्या देणाऱ्यांच्या बाबतीत सामान्य माणसाची जी प्रतिक्रिया उमटते किंवा थेट कायदा हाती घेऊन अशा लोकांना मोदींसाठी लोक पिटायला लागलेत, मारायला लागलेत. याचा अर्थ काय आहे की जी सहानुभूती त्यांना पाहिजे होती ती मोदी पळवून घेऊन गेले आणि यांना अजूनही पत्ता लागलेला नाही. आपण काय गमावलं हे या लोकांना कळलेलं सुद्धा नाही. आणि इथे कळेल की नरेंद्र मोदी, अमित शहा किंवा भाजपचे नेते हे किती धूर्तपणे राजकारण करतात. जो व्यक्तिमूळ विरोधी पक्षाला पाहिजे होता त्याच्याऐवजी नरेंद्र मोदींची प्रतिमा त्याच मूर्खांनी उजळ करून दिली की पंतप्रधान असताना किंवा गृहमंत्री असताना तुमच्या हातात कायदा व्यवस्था आणि सगळे अधिकार असताना अशा लोकांना पिटून काढणं शक्य होतं. लाठीमार करून, अटक करून त्यांना चोपून काढणं अमित शहाना शक्य होतं. अमित शहानी केलं नाही, नरेंद्र मोदींनी केलं नाही. याचा अर्थ उदात्त कोण आहे, उदार अंतःकरणाने माफ करणारा कोण आहे, सहानुभूती त्याच्याकडे जाते. अनेक मोदींचे चाहते पण विचलित झाले की मोदी कारवाई का नाही करत. मोदींना राजकारण करायचे, कारवाईमध्ये साधलं काय केलं असतं. या सगळ्या पोरांना उचलून गाडीमध्ये डांबले असते. तुम्ही लक्षात घ्या की ज्या वेळेला सिल्वर ओकवर शरद पवारांच्या घरावर अन्यायग्रस्त एसटीचे कर्मचारी गेले होते आणि त्यांना पोलिसांच्या गाडीत टाकून उचलून नेलं गेलं, तेव्हा सुप्रियाताई शरद पवार यांच्याविषयी जी जनमानसामध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली त्याचा परिणाम आपण विधानसभा निवडणुकीत बघितला. सहानुभूती कशी फिरते हे माहिती असेल तर सहानुभूतीचं राजकारण तुम्ही यशस्वीरित्या करू शकता आणि मोदी त्यामध्ये कमालीचे पारंगत आहेत. गुजरातचा मुख्यमंत्री झाल्यापासून नरेंद्र मोदी सातत्याने गुजरातच्या किंवा देशभरच्या सामान्य मतदाराच्या सहानुभूतीवर आपलं राजकारण करत आलेले. जगभरचा मीडिया, जगभरचे राजकारणी, जगभरच्या सत्ता आणि देशांतर्गत सगळ्या सत्ता, सगळे मीडिया, सगळे पत्रकार हे मोदींना उखडून टाकण्यासाठी 25 वर्ष आपली सगळी बुद्धी ताकदपणाला लावतायत. तरीही मोदी परत परत जिंकतात, कारण मोदी मतदाराची, सामान्य जनतेची सहानुभूती आपल्याकडे कशी वळवायची ती ओळखतात. आणि म्हणून या सगळ्या जंतर मंतर, कॉक्रोच जनता पार्टी, राहुल गांधी यांच्या सगळ्या नौटंकीनंतर, पोरकटपणानंतर, मरकटलीलानंतर मोदींनी काय मिळवलं तर सहानुभूती मिळवली. मोदींना अपशब्द वापरल्याचा बदला मोदींनी नाही घेतला, तो आम जनता घेते. तेव्हा जनतेच्या मनात पंतप्रधानाविषयी, मोदींविषयी जी सहानुभूती निर्माण झाली त्याचा पुरावा मिळतो. ज्या सहानुभूतीसाठी सगळा विरोधी पक्ष गेले काही महिने अटापिटा करतोय, रडकुंडीला आलेला आहे. मोदींना तानाशाह म्हणतो. अरे जो माणूस शिव्याशाप दिल्यानंतर सुद्धा शिव्या देणाऱ्याला माफ करतो तो तानाशाह असतो का. एवढी साधी बुद्धी, सामान्य बुद्धी आम जनतेकडे आहे, म्हणून ती सहानुभूती मोदींकडे वळली आणि त्या सहानुभूतीवर आणि त्या सामान्य बुद्धीवर मोदींचा विश्वास आहे. म्हणूनच ते लिलया विरोधी पक्षाचा पराभव करू शकतात. आपल्या सगळा अजेंडा, आपला सगळा हेतू मोदींनी पळवून नेला. आपल्याला सहानुभूती पाहिजे होती, मोदी ती सहानुभूती घेऊन निघून गेले. हे सुद्धा ज्यांना कळलेलं नाही ते मोदींना कसं हरवणार. मित्रांनो, तुम्ही तुमचा विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.